हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण पतंजली बिस्किट पुड्याचे गुलाबजामुन तयार करणार आहोत। हे 4 पुडे घेतलेले आहेत। आता हे पुडे आपण फोडून मिक्सरच्या जारमध्ये हे पेस्ट करून घेऊ। हे पहा, आपण 4 पुड्याची छोटे छोटे पेस्ट तयार केलेली आहे। आता आपण दुधामध्ये उंडा चुरून घेऊ। हे पहा, आपण दुधामध्ये उंडा तयार करून घेतलेला आहे गुलाबजामुनचा। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। हे पहा, असे आपण गोल गोल गोळे करून घेतलेले आहेत। तर आता आपण तळण्यासाठी तेल ठेवून घेऊ कढईमध्ये गॅसवर। आता आपण पहिल्यांदा पाक करण्यासाठी सामान घेऊ। हे पहा, आपण आता 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखर पातेल्यात चाचणी करण्यासाठी टाकून देऊ। वाटीला वाटीभर पाणी पण टाकू चाचणीसाठी आणि गॅसवर ठेवून देऊ। या पाण्यामध्ये साखर आपण विरघळवून घेऊ। गुलाबजामुनचा पाक पटकन तयार होतो। गुलाबजामुनच्या पाकाला ताराची गरज नाही। असा बोटाला चिपकू लागला की मग पाक तयार गुलाबजामुनचा पटकन होतो। हे पहा, पाकातली साखर पूर्ण विरघळलेली आहे। तर आता आपण 4-5 मिनिट हे शिजू देऊ पाक। हे पहा, आपण पाकामध्ये विलायची टाकू। हे पहा, आपला पाक तयार झाला। आता आपण गॅस बंद करून घेऊ पाकाचा। गुलाबजामुन तळून घेऊ। हे पहा, आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यास तळून घेऊ। हे पहा, आपलं तेल गरम झालेलं आहे का नाही आपण पाहू। तेल गरम झालेलं आहे, तर आपण एक एक जामून टाकून घेऊ। असे हळूहळू तळून घेऊ।
आता हे आपण गुलाबजामुन तळलेले काढून घेऊत. हे पहा, आता आपण दुसरे टाकून घेऊ तळण्यासाठी. हे पहा, असे सर्व आपण गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत. आता आपण पाकात टाकू. पहा, अशा पद्धतीने आपण पाकामध्ये पूर्ण गुलाबजामुन टाकून घेतलेले आहे. हे पहा, आपले गुलाबजामुन तयार झाले खाण्यासाठी. किती छान झालेले आहेत, रसदार असे. आपण गडबडीतसुद्धा गुलाबजामुन पतंजलीच्या बिस्किटपासून तयार करू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.